दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरता 21,830 कोटी रुपयांची गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले। त्यातून 7,500 रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे। गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गाचे जाळी विकसित केले जात आहे। त्याकरता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत। समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे। यासाठी या योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये 6,400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान प्रस्तावित आहे। महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षासाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे। ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे। यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेने कमी होतील। बेंगळुरू मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची कारवाई सुरू असून या प्रकल्पामुळे राज्यातील अवर्षण प्रवण भागात उद्योगाची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल। राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरता महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन ची स्थापना करण्यात येणार आहे। विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल। हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे। गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने जुलै 2023 मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कायदा लागू करण्यात आला आहे। उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तसेच नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी 17 विभागांच्याकडून देण्यात येणाऱ्या 141 सेवा आता मैत्री या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहे। आम्हावरी खिळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिवसांचे। नवीन पिढीला रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे। रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनी मार्फत 10,000 महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। सन 2025-26 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता उद्योग विभागास 1,021 कोटी रुपये, कामगार विभागास 171 कोटी रुपये, वस्त्रोद्योग विभागास 774 कोटी रुपये आणि कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागास 807 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। पायाभूत सुविधांच्या मध्ये 1 रुपयाची गुंतवणूक केली तर स्थूल राज्य उत्पन्नामध्ये 2.5 ते 3.5 रुपयांची वाढ होते। हे लक्षात घेऊन विमानचालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जलमार्ग, जलवाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण येत्या क्षेत्रात येत्या 5 वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे। महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023 मध्ये बंदर विकासाकरता स्वामित्व धन, अकृषी कर, वीज शुल्क आणि मुद्रांक शुल्क यातून सूट देण्यात आली आहे। विजेसाठी औद्योगिक दर लागू करण्यात आला आहे। प्रवासी जलवाहतूक व किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवासी व बंदर करातून सूट देण्यात आली आहे। बंदराच्या करारांचा कमाल कालावधी देखील आता 90 वर्ष करण्यात आला आहे। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करीत आहे। या